काँग्रेस नेते राहुल गांधी तमिळनाडूला रवाना। दिल्ली विमानतळावरून राहुल गांधी तमिळनाडूसाठी रवाना। थलपती विजय यांच्या शपथविधीला हजेरी लावणार। शपथविधीसाठी राहुल गांधी उपस्थित राहणार। ओडिशामध्ये थलपती विजय यांचं वाळूशिल्पातून थलपती विजय यांचं अभिनंदन। तामिळनाडूचे भावी मुख्यमंत्री म्हणून शुभेच्छा। वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायकांकडून अभिनंदन। दिल्लीत दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट। भाजप मुख्यालयाच्या सुरक्षेत वाढ। दिल्ली पोलीस पॅरामिलिटरी फौज तैनात। आत्मघाती हल्ल्याची शक्यता, सूत्रांची माहिती। खासदार सुप्रिया सुळेंच्या कारचा मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर अपघात। धडक देणाऱ्या वाहनांची नंबर प्लेट केली शेअर, तर सुप्रिया सुळेंसह कारमधील सर्वजण सुरक्षित। पंजाबमधील आप सरकारचे उद्योगमंत्री संजीव अरोरा यांना ईडीकडून अटक। आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात चौकशीची सहकार्य करत नसल्यानं कारवाई। अटकेनंतर आप भाजप नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी। मनसे कार्यकर्त्यांकडून गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर शाई फेक। जालना शहरातील घटना। राज ठाकरेंवर टीका केल्यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक। शिर्डी जमीन व्यवहार फसवणूक प्रकरणातून भोंदू अशोक खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। कल्पना खरातला शोधण्यात पोलिसांना अपयश। नाशिक धर्मांतर प्रकरणात निदा खानच्या कुटुंबियांची एसआयटीकडून चौकशी। निदा खान आणि तिच्या आईची समोरासमोर बसून चौकशी। निदा खानला आश्रय देणं एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांना भोवलं। राहतं घर आणि कार्यालयावर चालणार बुलडोझर। महापालिकेकडून बांधकाम अवैध असल्याची नोटीस। हिंदू धर्माबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही। नितेश राणेंकडून शाईफेकीचं समर्थन, तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून नितेश राणेंच्या राजीनाम्याची मागणी। मुंबईत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचं आंदोलन। विकास लवांडे यांच्यावर शाईफेक केल्याचा निषेध। आंदोलकांची सरकार विरोधात घोषणाबाजी। मध्य रेल्वेचा आज आणि उद्या विशेष ब्लॉक। सीएसएमटी कसारा लोकल आसनगावपर्यंत धावणार। लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकावरही परिणाम होणार। मुंबई विमानतळावर सीमा शुल्क विभागाची कारवाई। 20 कोटींचा गांजा, विदेशी चलन जप्त। गांजा तस्करी प्रकरणी 4 जणांना अटक। बँकॉकहून आलेल्या व्यक्तीकडून गांजा जप्त। कोकणासह विदर्भाला अवकाळीचा मारा। रत्नागिरी सिंधुदुर्गात सलग 3ऱ्या दिवशी जोरदार पाऊस, तर चंद्रपुरातही बरसल्या पावसाच्या हलक्या सरी। मुंबई महानगरात उन्हाचा तडाखा। आजही उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा। पुढील 2 दिवसात 1 ते 2 अंशांनी पारा चढणार। मुंबईकरांना तीव्र उन्हाचा सामना करावा लागणार। अंबरनाथही विदर्भासारखं तापलं। अंबरनाथ बदलापुरात उष्णतेची लाट। कल्याण डोंबिवलीतही पारा 40शी पार। अंबरनाथ बदलापुरात पारा 43 अंशांवर। हंगामातील सर्वाधिक तापमानाची नोंद। नाशिक शहराच्या तापमानात पुन्हा एकदा वाढ। नाशिक शहराचा पारा पुन्हा 40शी पार। नाशिककरांना बसतायत तीव्र उन्हाचे चटके। पुढील 2 दिवस तीव्र उन्हाचा सामना करावा लागणार। नसरापुरातील पीडित चिमुकलीचं कुटुंब आक्रमक। आज संध्याकाळी काढणार मूक मोर्चा। सर्व पालकांना मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन। बालगंधर्व रंगमंदिर ते सावरकर भवनापर्यंत मोर्चा निघणार। येवल्यात शेतकरी दाम्पत्यावर ऍसिड हल्ला। घटनेत पती पत्नी जखमी। दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू। हिंगोलीच्या भोसी गावात भीषण पाणी टंचाई। हंडाभर पाण्यासाठी महिलांची वणवण। जलजीवन मिशन योजनेसाठी कोट्यावधींचा खर्च करूनही पाणी मिळत नसल्याचा आरोप। नाशिकमध्ये एका युवकाची हत्या। मित्राचं भांडण सोडवण्याच्या वादातून हत्या। संशयित आरोपीचा पोलिसांकडून तपास। मुंबई नाशिक महामार्गावर टँकर उलटला। केमिकल पावडरनं भरलेला टँकर उलटला। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही।
आणि परिसरातील कोळसा खाणीत भूस्खलन, 2 डंपर मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले. चालकांनी डंपरमधून बाहेर उड्या मारल्या. घटनेनंतर सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह. गडचिरोलीत रानडुकरांचा हल्ला, तेंदूपत्ता तोडताना रानडुकरांचा हल्ला, 3 ग्रामस्थ जखमी, महिलेला गंभीर दुखापत.